रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. पण पवली एवढी गर्दी कशा करता जमली तर जरा जाणून घेऊया. रामकृष्ण हरी आणि शुभ सकाळ. तर कसा आहे ना विषय, आजपासून तुझ्या भावाचे पेपर सुरू झाले. मग कसं आहे म्हटलं थोडा अभ्यास करावा नाही का. मग आलं होतं मित्राच्या रूमवर, त्याच्यामध्ये शूटर आले होते. आज ये आले मग काय अभ्यास होतं मावाला पब्लिक. आता आल्याला 10-15 मिनिटं मस्ती केली. आता म्हणलं भाऊ गपचित अभ्यास कर, पण हा ऐका ना बरं का. आले गेली घडलं म्हणलं अभ्यास कर रे. मग मला अभ्यास नाही करायचा. माझ्या आज म्हणले जमीन कमवून ठेवली आणि त्याच्यावर परत माझ्या पप्पानी वाढवली. म्हणलं भाऊ कसं आहे, तो डॅडी मोठे, तो पप्पा मोठे आणि तो सगळेच खानदान मोठे. म्हणलं भाऊ आम्हाला तर अभ्यास करू दे. मग काय निघलो बाहेर. बरं पब्लिक बाहेर निघलो एवढा पाऊस सुरू झाला. तुम्हाला काय सांगू, आमचा एवढा खतरनाक बॅड लक. शूटर बघा नाही छत्री घेऊन फकाड झाली. पण आमचे काय वांदे तुम्हाला काय सांगावं. आता आम्हाला तर असंच जावं लागणार नाही का. हे बघा पब्लिक पुऱ्या पावसाचे वल्ले होत चालले. अजून तर पेपर पण झाला होता, पण सकाळ सकाळ आम्ही श्रीहरी भाऊचे आणि वेदांत दर्शन झालं. म्हटलं काय अडचणच नाही आम्हाला बरं का. पब्लिक पेपर एकदा झाला टॉप जाणार आहे. बरं पाऊल तुम्ही एकदा मला बघा मी किती वाला झालोय. पुरं ब्लेझर बिझर शर्ट बिर्ट पॅन्ट बिंट अख्खी वली झाली. मला काय म्हणायचं पब्लिक हुशार पोराला अभ्यास गरज आहे का रे. हे बघा नाही हुशार पोर सुद्धा अभ्यास करते. पेपर वगैरे देऊन आलो बाहेर तरी पाऊस चालू होता. तेवढ्यात आपल्याला कार्यकर्ते भेटले. कार्यकर्ते खुश दिसतंय बरं का. म्हणजे रामकृष्ण अरे मला पेपर कसा गेला एकदम चिल्ड गेला. आणि हा आता मेन मुद्दे बोललेच आपल्या पब्लिक एवढी गर्दी कशा का जमली माहितीये का. आता खड्डा बघू शकता तुम्ही, खड्डा बघा. तशा पब्लिक ही गोष्ट 10-12 दिवसापूर्वीची. याच खड्ड्यामुळे माझ्या एका तरुण भावाचा मृत्यू झालाय. अशा गोष्टी व्हायला नको, एकच इच्छा आहे माझ्यावाली तेवढीच. जय श्रीराम.